इराण इस्रायल युद्धाच्या झळा राज्यातील उद्योग जगतालाही बसतायत। औद्योगिक क्षेत्रात एलपीजीचा वापर अनेक प्रक्रियांमध्ये होत असतो। तर एलपीजीच नाही तर कारखाने चालणार कसे असा प्रश्न उद्योजक आणि कामगारांना पडलाय। पाहुयात गॅस तुटवड्यामुळे काय नेमके परिणाम होणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसात 2800 उद्योग बंद पडणार। राज्यातील उद्योग जगतावर संकटाचे काळे ढग। एलपीजीचं संकट, औद्योगिक क्षेत्र व्हेंटिलेटरवर। आखातातील युद्धामुळे भारतात गॅस पुरवठ्याचं मोठं संकट उभं राहिलंय। केंद्र सरकारच्या व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाचा उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ लागलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या 2 दिवसात सुमारे 2800 उद्योग आणि 920 हॉटेल्स बंद पडणार असल्याची माहिती सीएमआयएनं पत्रकार परिषदेत दिली। बड़ी कंपनीज जो गैस सप्लाई करती हैं, जो सप्लायर्स हैं, उनके पास भी क्लैरिटी नहीं है, लेकिन वी आर वेरी पॉजिटिव कि गवर्नमेंट से कुछ ना कुछ हमको रिलीफ आएगा, कुछ ना कुछ डायरेक्टिव आएगा, जिसकी हम वेट कर रहे थे, जिसके कारण बहुत पैनिक सिचुएशन हो गई थी। तो 2 घंटे पहले गैजेट आया है जिसको हम स्टडी करने वाले हैं और हमारे मेंबर्स के जितने भी लोग हैं उनको हम कम्युनिकेट करेंगे। तब तो नहीं, देयर इज़ ऑलवेज अ सेफ्टी स्टॉक। इंडस्ट्री हमेशा सेफ्टी स्टॉक पे चलता है, तो आज नहीं तो कल ऑब्वियसली कैटास्ट्रोफिक इफेक्ट कुछ नहीं आएगा इसका, ऐसा बहुत आने वाले कुछ दिन तक। बट हाँ, अगर ये वॉर प्रोलॉन्ग रहा, गवर्नमेंट ने डायरेक्टिव एक्शंस नहीं लिए विद इन द नेक्स्ट 10 डेज, सप्लाई चेन बराबर नहीं हुआ, तो ये इसका कुछ रिपरकेशन ज़रूर आएंगे। इलेक्ट्रिसिटी है, पर इलेक्ट्रिसिटी का इक्विपमेंट बहुत ज़्यादा हाई इन्वेस्टमेंट कॉस्ट होता है और हाई रनिंग कॉस्ट होता है, तो उसके लिए कोई किसी ने भी उसको इंस्टॉल नहीं किया होता है। और आपको तो पता ही है कि इलेक्ट्रिसिटी यहाँ पर जो है 21 रुपये पर यूनिट होता है, तो कोई उसमें इलेक्ट्रिसिटी के कुकिंग मोड में नहीं जाता है। नाशिकच्या सातपूर अंबड उद्योग क्षेत्रावरही गॅस पुरवठ्याचं संकट घोंगावतंय। सातपूर अंबड औद्योगिक क्षेत्रातील 350 ते 400 उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। हे उद्योग बंद पडले तर हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहणार आहे। साधारण 400च्या आसपास आपल्याकडे सातपूर अंबडमध्ये उद्योग असे की ज्याच्या सरफेस ट्रीटमेंट, ही ट्रीटमेंट या गॅसवरती इन्क्लूड होत आहे। आजच आम्हाला MNGL पत्र आलेलं आहे का निश्चित काळासाठी तुमचा पुरवठा हा खंडित होऊ शकतो किंवा केलेल्या पुरवठ्याचे दर वाढू शकतात। साधारण HPCL, BPCLने गेल्या 5 दिवसापासून इंडस्ट्रियल सिलेंडर फिलिंग बंद केलेलं आहे। त्यामुळे आजचा दिवस कसा जरी आमचा निघेल, उद्याकडे गॅस मला असं वाटतं नसणार आहे आणि आमचे पूर्ण प्रोसेस ठप्प होणार आहे। ऑटोमोबाईल्स इंडस्ट्री मेजर महिंद्रा प्लांट आहे, त्याबरोबर मेजर OEM बघितले तर इपिरॉक, ॲटलस काप्को, ABB यांना सरफेस ट्रीटमेंट सप्लाय करणारे ज्या इंडस्ट्री आहे या बंद पडल्यामुळे या OEMचं मॅन्युफॅक्चरिंग मला असं वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये इम्पॅक्ट होईल आणि मॅन्युफॅक्चरिंग बंद झाल्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था बंद पडू शकते, ही भीती वाटते। हीट ट्रीटमेंट आणि पावडर कोटिंग करणाऱ्या उद्योगांवर गॅस तुटवड्याचा मोठा परिणाम दिसून येतोय। दरम्यान इंडस्ट्रीसाठी एलपीजी गॅसचा दर 68 रुपयांवरून 86 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय, तर सबसिडीही बंद करण्यात आली आहे। त्यामुळे गॅसवर चालणारे अनेक उद्योग आर्थिक अडचणीत सापडलेत। आपलं साहेब पावडर कोटिंगचं युनिट आहे आणि आपल्याला गॅस सप्लाय कमर्शियलच लागतो, त्यामुळं आपल्याला हे अवेलेबल नाही आहे। आणि गव्हर्नमेंटनं, प्रशासनानं पण सांगायला पाहिजे होते की एक 4 दिवस साठा करा किंवा 4 दिवस असं अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती, पण त्यांनी काहीच म्हणजे सांगितलेलं नाही आहे की असं अवेलेबल होणार नाही किंवा काय। अचानकच ते बंद केलेलं आहे आणि आपल्याकडे त्याचा साठा पण आहे। ऑर्डर्स तर पुढे कंटिन्यू आहेत आपल्याकडे असं। एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा परिणाम ऑक्सिजन सिलेंडर उद्योगालाही बसू लागलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 70 ते 80% उद्योगांमध्ये एलपीजी गॅससोबत ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला जातो। त्यामुळे उद्योगांना एलपीजी गॅस मिळाला नाही तर ऑक्सिजन सिलेंडरचा उपयोग होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कसं आहे, ऑक्सिजन हा आम्ही ज्यावेळी उद्योगाला पुरवतो त्यावेळी हा एक पॅरलल माध्यम, एनर्जी गॅस हा LPG आणि ऑक्सिजन त्याला कटिंग करण्यासाठी मदत करतो। LPG नसल्यामुळं ऑक्सिजनचा नुसत्या ऑक्सिजनवर इंडस्ट्री चालू झालं नाही। हा एक भाग झाला जिथं स्टील फाउंड्री आहेत, फॅब्रिकेशन वर्कशॉप्स आहेत किंवा छोटे छोटे गॅस वेल्डिंगचे उद्योग आहेत, जिथं LPG हा वापरल्यानंतरच ऑक्सिजन वापरता येतो। ही इंडस्ट्री टोटली जर काय LPG मिळालं नाही तर टोटली
ठप्प होऊ शकते, कारण ह्याला पर्याय गॅस असतात पण त्याची अवेलेबिलिटी नसते. आता मार्केटमध्ये ऑक्सिजन भरपूर आहेत, HP सिलेंडर कमी व्हायला लागलेत, इंडस्ट्रीजला यांना मिळेना झालेत. असं म्हणजे आता 1-2 दिवसापासून तर चालू आहे. 2 दिवसापासून HP सिलेंडर कमी मिळायला लागले, पण HP सिलेंडर इंडस्ट्रीज लाईनला पाहिजेलच कोणत्या पण पाहिजे. त्याच्याशिवाय कटिंग होणार नाही, इंडस्ट्री लाईन पुढे जाणार नाही. कटिंगला कंपल्सरी LP सिलेंडर गॅस पाहिजेलच. सध्या राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योजकांपासून ते कामगार वर्गापर्यंत चिंतेचं वातावरण आहे. राज्याच्या आर्थिक घोडदौडीवर याचा परिणाम होऊन आर्थिक घडी विस्कटेल की काय अशी चिंता उद्योजकांना सतावतीये. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे उद्योग जगताचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरहून नितेश महाजन, नाशिकहून योगेश खरे आणि कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.